आज आपण कोबीचे कुरकुरीत मंचुरियन बनवलेले आहे। जसे गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत मंचुरियन घरच्या घरी कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। तर हे मंचुरियन खूप जास्त काळ कुरकुरीत राहतात। लहान मुलं कोबी खायला नको म्हणतात, तर अशा प्रकारे तुम्ही कोबीचे मंचुरियन करून पहा। लहान मुलंही अगदी आवडीने खातील। लहान मुलंच नाही तर मोठेही हे मंचुरियन अगदी आवडीने खातील। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण मंचुरियन बनवायला सुरुवात करू। तर मंचुरियन बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण पत्ता कोबी घेतलेला आहे। मोठ्या किसणीने कोबी किसून घ्यायचा आहे। ते असेल तर अगदी बारीक कापून घेतला तरी चालेल। मधला भाग आहे हा पण किसून नाही घ्यायचा। तर कोबी किसून तयार आहे। एका बोल मध्ये काढून घेऊ। त्यामध्ये 2 चमचे चिली सॉस घालूयात। 2 चमचे ग्रीन चिली सॉस घालायचा आहे। ग्रीन चिली सॉस नसेल तर नाही घातला तरी चालेल। आणि 2 चमचे सोया सॉस घालणार आहोत। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि 2 चमचे मिरची पावडर घालूयात। चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सर्व छान मिक्स करून घेऊ। साधारण हा कोबी जर मोजून घेतला तर 2.5 वाटी कोबी भरतो। 2.5 वाटी कोबीसाठी आपण 1 वाटी मैदा घातलेला आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याचं प्रमाण हे आपण कमी ठेवणार आहोत आणि कोबीचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे, जेणेकरून मंचुरियन खायला अगदी चविष्ट लागतात। आणि हे सगळं अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे। या पिठामध्ये आपण पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये। कोबीमध्ये मीठ घातल्यानंतर त्याला पाणी सुटतं, त्यामुळे वरतून पाणी घालायची बिलकुल आवश्यकता नाहीये। तर मंचुरियन करता लागणारं पीठ हे तयार आहे। तर आपण हे मंचुरियन अशा प्रकारे तोडून घेणार आहोत। गोल मंचुरियन हवे असेल तर तुम्ही गोलही बनवू शकता, पण गोल मंचुरियन हवे तितके क्रिस्पी बनत नाही। तर ह्या साईडला तेलही गरम झालेलं आहे। ज्या प्रकारे आपण भजी करतो त्याच प्रकारे आपण हे मंचुरियन करून घेणार आहोत। तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। एकदा तेल गरम झालं की मंचुरियनला लाल कलर येईपर्यंत मध्यम आचेवरती छान तळून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंचुरियन तळून झालेले आहेत, काढून घ्यायचे आहे आणि अशाच प्रकारे आपण इतर मंचुरियनही तळून घेणार आहोत। तर हे मंचुरियन गरमागरम ते छान लागतातच, पण तुम्ही अशा प्रकारे मंचुरियन करून पहा। खूप जास्त काळ ते कुरकुरीत राहतात। असेही मंचुरियन छानच लागतात, पण त्याबरोबर जर शेजवान चटणी असेल तर खायला आणखी जास्त मजा येते। तर आज आपण मंचुरियन शेजवान चटणी बरोबर सर्व करणार आहोत। तर अशा प्रकारे आपले कुरकुरीत कोबीचे मंचुरियन तयार आहे। तुम्ही हे मंचुरियन करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।